माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये निफ्टी आणि ओव्हरऑल मार्केटच कशा पद्धतीने बिहेव करू शकतो. जो काही बिअर अटॅक चालू आहे मार्केटमध्ये, म्हणजे कंटिन्युअस मार्केटमध्ये फॉल आहे, तो कंटिन्यू राहू शकतो की आता मार्केट फायनली एका सपोर्ट झोनमध्ये आलेलं आहे किंवा सपोर्ट घेण्याच्या तयारीत आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. येणारा जो आठवडा आहे म्हणजेच 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान निफ्टीचं चार्ट ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार. मोस्टली फक्त आपण बाकीचे जे ॲस्पेक्ट्स आहेत त्याची चर्चा करत असतो, म्हणजे न्यूज असतील किंवा ग्लोबल इव्हेंट आहेत त्याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते, आणि बाकी चार्टवरती ज्या लेवल दिसतात त्या आपण मार्क करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करत असतो. आणि बाकी मग डेली ॲनालिसिसचे जे व्हिडिओ असतात त्यामध्ये इंट्राडेसाठी काय लेवल असतील त्यावरती आपण चर्चा करत असतो. तर आता सध्याला मार्केटमध्ये जी परिस्थिती आहे त्याच्या पाठीमागे सगळ्यांचं म्हणणं आहे की टेरिफ वॉर आहे. पण लक्षात घ्या, ज्यांच्यावरती डायरेक्ट टेरिफ इम्पोज केलेलं आहे ते समजा चायनाचं उदाहरण घ्या. चायना आहे किंवा इतर जे कंट्रीज आहे ज्यांच्यावरती ट्रम्पने आल्यापासून ते टेरिफचं हत्यार उगारलेलं आहे आणि त्यांचा ते काही कार्यक्रम सुरू केलेला आहे. पण हे जर मार्केट पाहिले, हे मार्केट आहेत काही युरोपियन मार्केट आहेत, ते सध्याला पॉझिटिव्ह असलेलेच आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 3-4% पॉझिटिव्ह क्लोजिंग यांच्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळते. या उलट जिथे अजून चर्चा चालू आहे की कदाचित भारतावरती इम्पोज होऊ शकतं किंवा काय होऊ शकतं, तर त्या अगोदरच आपण जवळजवळ 13% फॉल आहे. हा फॉल तर अगोदर झालेला होता, पण यानंतरचा अर्धा अधिक फॉल हा नंतर झालेला आहे आणि हा त्या भीतीने होणारा फॉल आहे, हे लक्षात ठेवा. हे एक कारण असू शकतं. हेच कारण आहे का, तर आपण चर्चा करूया. हेच कारण आहे तर याच्यामुळं मार्केटवरती एक प्रेशर आहे. कोणतीही पॉझिटिव्ह न्यूज मार्केटला वरती घेऊन जाऊ शकत नाही आहे सध्याला. प्रयत्न होतोय पण पुन्हा फिजल आउट होत आहे. आता याच्या पाठीमागे दोन महत्त्वाची कारणं सध्या तरी दिसत आहेत. खरं तर टेरिफ वॉर हे फक्त वरवरून दिसणारं कारण आहे, त्याचा जास्त इम्पॅक्ट मार्केटवरती अजून तरी नाही आहे. आता एक होऊ शकतं जो रेसिप्रोकल चान्स, म्हणजे ट्रम्पचं म्हणणं आहे की रेसिप्रोकल टेरिफ आम्ही लावू शकतो. म्हणजे काय, जो देश आमच्यावरती जेवढं टेरिफ लावतोय तेवढंच आम्ही त्या देशावरती सुद्धा लावू शकतो आणि याचा इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती होऊ शकतो. कदाचित त्या भीतीने हे थोडंफार फॉल असेल, कारण का भारत सगळ्यात जास्त, म्हणजे आशियन कंट्रीज जरी कमीत कमी पाहिलं तर सगळ्यात जास्त US गुड्सवरती टेरिफ लावणारा देश आहे आपला भारत. तर त्याचा एक इम्पॅक्ट होऊ शकतो. पण तुम्ही पहा, काल दुपारनंतर मोदी साहेबांची व्हिजिट आहे US ला आणि दुपारनंतर एक न्यूज आहे की एप्रिलमध्ये हे सॉर्ट आउट होऊ शकतं, बसून त्याच्यावरती काहीतरी चर्चा होऊ शकते. आणि शेवटच्या हाफमध्ये शुक्रवारी जो काही ब्रुटल फॉल होता ना, तो जवळजवळ त्या दिवसापुरतं बोलतोय 70 to 75% कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता हे किती पॉझिटिव्ह आहे वगैरे हे पुढे पाहूयात आपण, पण अजून तरी म्हणजे फक्त टेरिफमुळे हे फॉल होतोय असं मला तरी सध्याला वाटत नाही आहे. ओव्हरऑल जर तुम्ही मार्केट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. आता याच्या पाठीमागची दोन महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं जे विजिबल आहे, जे दिसतंय सगळ्यांना, सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे FIचं सेलिंग. आता FIच्या सेलिंगसाठी ही जे महत्त्वाचं कारण आहे ना, ते काय असू शकतं, तर ते आहे सध्याला डॉलर इंडेक्स, जे सध्याला सगळ्यांना दिसतंय. आणि आपण पाहतो डॉलर इंडेक्स 110 पर्यंत जाऊन पोहोचलं. इंडेक्स बोलतोय मी, डॉलर इंडेक्स 110 पर्यंत जाऊन पोहोचलेला होता. थोडंफार नंतर खाली येताना पाहायला मिळालं आहे, परंतु हा खूप मोठा ड्रॉबॅक आहे इंडियन मार्केटसाठी. डॉलरची किंमत जर पाहिली तुम्ही 87, 86, 88 पर्यंत जाण्याची तयारीत आहे किंवा पोहोचतेही मध्ये आले आणि तिथून थोडाफार फॉल होतो. हे मोठं कारण आहे इंडियन मार्केट फॉल होण्याच्या पाठीमागे. आणि FIचं काय करतात, ते कंटिन्युअस सेलिंग आहे. याच कारणामुळे FIचं कंटिन्युअस सेलिंग आहे. ते कुठेही बाईंग करताना दिसलेलं नाहीत गेल्या 2-3 महिन्यामध्ये. एखाद दुसरा दिवस तोही 1500 करोडचा आला तर त्याच्यापेक्षा मोठं काहीही येताना पाहायला मिळत नाही आहे आणि त्यामुळे आपल्या मार्केटवरती प्रेशर आहे. हे महत्त्वाचं. आणि दुसरं एक कारण असू शकतं जे अजून आपल्याला तरी, म्हणजे जे छोटे ट्रेडर आहोत आपण, रिटेल ट्रेडर असतील किंवा छोटे इन्व्हेस्टर असतील, त्यांना माहिती नाही आहे. ते दुसरं कारण असू शकतं की ओव्हरऑल इकॉनॉमीमध्येच स्लो डाऊन येण्याची शक्यता आहे. आणि जे मोठे प्लेयर आहेत, ज्यांना आपण FIs DIs म्हणतो, किंवा जे मोठे प्लेयर आहेत, त्यांना कदाचित याचंही भनक अगोदरच असू शकते. आणि हे एक कारण सुद्धा असू शकतं की ते कंटिन्युअस आपली जी पोझिशन आहे ना, ते कमी करण्याच्या पाठीमागे लागलेलं आहे. ते का कमी करत असतील, गेल्या 4-5 वर्षाचं जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त रिटर्न देणारं मार्केट कोणतं आहे, तर इंडियन मार्केट आहे. मग हे सगळ्यात जास्त जे रिटर्न मिळालेले आहेत ना, ते कदाचित ते कॅश इन करत असू शकतात. आता हे खरं आहे किंवा खोटं आहे हे कळण्यासाठी वेळ आहे. आपल्याला आता तर ते कळणार नाही. जर हे खरंच पडद्यामागे ही गोष्ट घडत असेल तर ते आपल्याला आता सध्या कळणार नाही आहे. हे कळण्यासाठी आपल्याला काही काळ जावं लागेल. आता आपल्याला जे विजिबल आहे ना त्याच्यावरतीच ट्रेड प्लॅन करावं लागेल किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन करावं लागेल. आणि अजून एक महत्त्वाचं कारण आहे, सगळ्यात जास्त जो फॉल आहे, ब्रुटल म्हणू शकतो आपण त्याला, ब्लडबाथ म्हणता येईल, तो आहे स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये, ज्यांनी सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले आहेत गेल्या काही काळामध्ये. म्हणजे जिथे जे पाहून, ज्यांचे रिटर्न पाहूनच खरं तर म्युच्युअल फंडमध्ये नवीन लोकांनी एंट्री केली, SIP सुरू झाली वगैरे वगैरे, हे पाहायला मिळाले. बरं, फेब्रुवारीचा एक इंटरेस्टिंग आकडा आहे, तुम्ही पाहिला असेल किंवा न्यूजमध्ये तुम्हाला, जवळजवळ 53,000, एक्झॅक्ट मला माहिती नाही पण 53,000 की काहीतरी लाख आहेत. तो आकडा एकदा तुम्ही कन्फर्म करा, चुकत असेल माझ्याकडून तर. एवढे डीमॅट अकाउंट क्लोज झालेले आहेत. ट्रेडिंग बंद झालेले तर वेगळेच, परंतु
डायरेक्ट क्लोज झालेले हे अकाउंट आहेत. याचा खूप मोठं मार्केटमध्ये सध्याला निगेटिव्ह धारणा बनत चाललेली आहे. जे पाठीमागच्या 1-2 वर्षामध्ये एंटर झाले ना, ते बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. आता टेक्निकली पाहूयात. टेक्निकली सध्याला काय दिसते, हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. टेरिफवर काय होते काय नाही ते तर राहणारच आहे, पण टेक्निकली काय दिसते, ही जी महत्त्वाची ट्रेंड लाईन होती ना, मार्केटने ब्रेक केली. एक जी लेवल आपण गेल्या काही दिवसापासून डिस्कस करत होतो ती होती 22,800 22,750 हा झोन टेस्ट केला. मार्केट पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न केला, परंतु या ट्रेंड लाईनला रिजेक्शन घेऊन पुन्हा खाली आलेलं आहे. म्हणजे आता जी अपसाईड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करू शकता, ती ट्रेंड लाईन आपल्यासाठी किंवा ती लेवल जी येते ना ती आहे 23,800. म्हणजे जवळजवळ इथून 900 पॉईंटवरती आहे. हा याच्यावरती गेल्याच्या नंतर आणि तेही डायरेक्ट एका कॅन्डलमध्ये जाऊन फायदा नाही आहे. ते जर या पद्धतीने गेलं ना, हायर हाय फॉर्मेशन बनवत, म्हणजे हा जो डाऊन ट्रेंड आहे तो बदलला हे कन्फर्म होण्यासाठी ॲटलिस्ट 23,800च्या वरती ट्रेड करावं लागणार आहे. हा तुम्ही अर्ली ट्रेडिंग करत असेल तर ॲटलिस्ट 23,350 ही जी लेवल आहे ना त्याच्यावरती क्लोज होणं, वन डे क्लोज होणं गरजेचं आहे. मग आपण अपसाईडचा विचार करू शकतो. आता अजून एक ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन आपण गेल्या 2 वर्षापासूनची आहे जी फॉलो करते मार्केट. पण एक ट्रेंड लाईन जी कोविड नंतर बनलेली आहे ना, ती एकदा जर तुम्ही ड्रॉ केली तर तुमच्या काय लक्षात येते, खूप इम्पॉर्टंट लेवल त्याच्यानंतरही तुमच्या लक्षात येईल. आणि ती लेवल येते 750च्या आसपास. म्हणजे आत्ता एक मिनिट, आत्ता जी लेवल येते ना ती येते 750च्या आसपास. आणि या आठवड्यामध्ये आपण तीच लेवल टेस्ट केलेली आहे. म्हणून या आठवड्यामध्ये मी स्वतः ब्लाइंडली डाऊन साईडला जाण्याची रिस्क घेणार नाही आहे. मग आता फक्त लेवल डिस्कस करूयात की काय महत्त्वाच्या लेवल आहेत. तर या आठवड्यासाठी ही जी डाऊन साईड आहे ती मार्क करून ठेवा. ट्रेंड लाईन थोडी ॲक्युरेट ड्रॉ करा तुम्ही. हा तर ती लेवल आहे 22,750. आता या लेवलला सुद्धा टेस्ट करू शकतं मार्केट, पण डाऊन साईडचा ट्रेड याच्या खाली जर वन डे क्लोजिंग येईल, लक्षात घ्या हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे हा आठवडा. आणि एक बेस बनण्याच्या पहिलं साईन काय असतं तर मार्केटमध्ये वाढणारी व्होलॅटिलिटी, जे की आपण गेल्या 2-3 दिवसामध्ये पाहतोय. कदाचित इथे बेस बनण्याची शक्यता आहे लक्षात घ्या. जर याच्या खाली वन डे क्लोज आलं तर समजून जा की हा बेस बनत नाही आहे आणि मग आपण डाऊन साईडसाठी तयार होत आहोत. 22,750च्या खाली जी तुमची लेवल येईल ती आहे 22,500. लास्ट होप जे आहे मार्केटसाठी 22,500. आणि 22,500 ब्रेक झाल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला 22,200 म्हणजे 300 पॉईंट याच्या खाली लगेच मार्केट घेऊ शकतं. आणि निफ्टीसाठी एका दिवसामध्ये 300 पॉईंट घालवणं आता सध्याला काही विशेष राहिलेलं नाही आहे. मग या आठवड्यासाठीच्या ज्या लेवल आपण पाहतोय 22,750 पहिला सपोर्ट असू शकतो. आणि याच्या खालीच मग आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो, ज्याचं टार्गेट 22,500 असू शकतं, 22,200 आहे. आणि वर्स्ट केसमध्ये जर अजून काही निगेटिव्ह न्यूज आली तर 22,000 सुद्धा या आठवड्यामध्ये पाहायला मिळालं तर काही वाईट वाटून घेण्याची किंवा काही विशेष आश्चर्य वाटण्याची गरज नाही आहे. म्हणजे या आहेत डाऊन साईड. अप साईड थोडी क्रिटिकल आहे. जिथे वरती जातो ना तिथून सेलिंग प्रेशर आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. तरीही जर तुम्हाला अपसाईडचा विचार करायचा ना, ॲटलिस्ट एक क्लोजिंग 23,030च्या वरती येऊ द्यात. 23,030 23,040 ही जी लेवल आहे ना याच्यावरती वन डे क्लोजिंग येणं खूप गरजेचं आहे. जर त्याच्यावरती आपण एक दिवस बंद होतो ना तर तुम्ही छोट्या मोठ्या क्वांटिटीने अपसाईडचा विचार करू शकता. या आठवड्यामध्ये खूप मोठी अपसाईड होईल अशी शक्यता नाही. जर हा बेस बनतोय आणि FIचं बाईंग तुम्हाला कोणत्याही एका दिवशी 1,500 ते 2,000 करोडच्या वरती येताना पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, 500 600 800 900 हे नाही. जर 1,500 ते 2,000 करोडच्या वरती, 1,500 करोड किंवा 2,000 करोडच्या वरती जर तुम्हाला FIचं बाईंग येताना पाहायला मिळालं तर ही पूर्ण कॅन्डल खाल्ले जाण्याची शक्यता आहे अपसाईडला, हे लक्षात ठेवा. मग त्यासाठीची जी लेवल आहे ती 23,030 आहे. मी डेली ॲनालिसिसमध्ये सांगून देईल की या दिवशी बाईंग आलेलं आहे आणि हे पॉझिटिव्ह वाटत आहे, तर त्या दिवशी आपण मग तिथून पुढे बाईंगचा विचार करू शकतो. 23,030 हे पहिलं टार्गेट तुमचं असू शकतं. वीकली बेसिसचे टार्गेट आहे ते. टार्गेट इन द सेन्स याच्यावरती तुम्ही बाईंगचा विचार करू शकता. अगदीच इंट्राडेमध्ये तुम्हाला बाईंग करायचं असेल तर कमीत कमी 1 आवरची कॅन्डल 23,030च्या वरती बंद होणं गरजेचं आहे. त्यानंतर मग जी इम्पॉर्टंट लेवल असू शकते ती आहे 23,220 260. हा 40 पॉईंटचा एक झोन आहे. 200 पॉईंटची लेवल रेंज आहे, परंतु तिथपर्यंत आपण जाताना पाहायला मिळू शकतो. आणि ही लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर 23,360. मी 23,360च्या वरती सध्या तरी पाहत नाही आहे. जर एखादा चेंजेस झाले तर मी नक्कीच आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल किंवा डेलीच्या व्हिडिओमध्ये नक्की अपडेट करून देईल. तोपर्यंत ही जी लेवल आहे म्हणजे आजचा जो शुक्रवारचा लो आहे आणि 23,030 याच्यामध्ये जो इंट्राडेमध्ये ट्रेड मिळेल, म्हणजे जर समजा वरती 23,000 टेस्ट करून एखादी शूटिंग स्टार इंट्राडेमध्ये बनती आहे 15 मिनिटावरती किंवा अर्ध्या तासावरती, तर तिथे डाऊन साईड म्हणजे याच्यामध्ये तुम्ही या छोट्या ट्रेडसाठी प्लॅनिंग करू शकता. कुठपर्यंत 22,800 डाऊन साईड आणि वरती 23,000. हा जो 200 पॉईंटचा झोन आहे, 200-250 पॉईंटचा, त्याच्यामध्ये मार्केट जोपर्यंत आहे ना तोपर्यंत छोटे मोठे ट्रेड प्लॅन करा. 23,030च्या वरती तुम्ही 60 to 70% क्वांटिटी अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि 22,750च्या खाली जर इंट्राडेमध्ये एखादं क्लोजिंग येतं आहे तर मग डाऊन साईडसाठी तुम्ही पूर्ण क्वांटिटीनेच प्लॅन करू शकता. फक्त पहिल्या टार्गेटपर्यंत थोडं सावध राहायचं आहे. कोणत्या 22,500पर्यंत, तोपर्यंत स्टॉप लॉस ट्रेल करा. मग नंतर एक फिक्स स्टॉप लॉस ठेवून 22,500च्या खाली जर मार्केट निघतं एक फिक्स स्टॉप लॉसने मोठ्या टार्गेटसाठी सुद्धा प्लॅन
प्लॅनिंग करता येऊ शकतं. डेलीमध्ये पाहायचं झालं तर सध्याला सेलिंग प्रेशर आहे, काही वेगळं चित्र नाही आहे, कंटिन्युअस आपल्याला फॉलो होताना पाहायला मिळते. म्हणजे जोपर्यंत ही लेवल निघत नाही आहे 23,800 तोपर्यंत कोणताही स्विंग ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. आणि मग याच दृष्टीने आपण प्लॅनिंग करू शकतो. ही जी लेवल आहे 23,220 230 इथपर्यंत आपण जाऊ शकतो. जर इथून एखादं रिव्हर्सल कदाचित पुन्हा एकदा हे 750 टेस्ट होऊ शकतं. इंट्राडेमध्ये या पद्धतीचं फॉर्मेशन बनू शकतं, त्यावरती लक्षात ठेवा. आणि विकली बेसिस म्हणजे मोठा पूर्ण आठवड्यासाठीचा जर ट्रेड प्लॅन करायचा असेल तर 23,030 आणि 22,750 या 2 लेवलवरती फोकस करा आणि क्लोजिंग बेसिसवरती लक्ष राहू द्या. या लेवलवरती हे लक्षात ठेवा. बँक निफ्टी थोडी बरी आहे, कारण का सध्याला तुम्ही जर सेक्टर पाहिलं तर फार्मा एक आहे आणि फिनान्समध्ये जास्त काही ब्रुटल फॉल ज्याला म्हणतो किंवा अगदीच तोडलं जाते सेक्टर, असं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आणि निफ्टीने जरी पाठीमागच्या फॉलमध्ये जो लो बनला होता ना तो टेस्ट केला आहे किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये ब्रेक झाला आहे, तसं बँक निफ्टीचा तो लो अजून दूर आहे हे लक्षात ठेवा. पण इथे 2 लो बनताना पाहायला मिळाले, म्हणजे याच्या खाली जर तुम्ही निघताय ही लेवल पाहूयात आपण काय बनते आहे. तर ही लेवल बनते आहे 48,500च्या आसपास. जर 48,500 ब्रेक होते ना तर मग आपण या लेवलला टेस्ट करायला येऊ शकतो. ती लेवल आहे 48,000 आणि मग 48,000च्या खाली एक फ्री फॉल आहे जो की आपल्याला 46,500पर्यंत घेऊन जाऊ शकतो. या आठवड्यात एवढे मोठे लेवल येण्याची शक्यता कमी आहे, परंतु जिथे तुम्हाला एंट्री करण्याची संधी मिळू शकते ती लेवल आहे 48. म्हणजे हा एक छोटासा फॉल आणि इथे मग एखादा सपोर्ट घेऊन एंट्री करण्याची नवीन संधी मिळू शकते. अपसाईड जोपर्यंत आता 49,800 पुन्हा ब्रेक होत नाही ना तोपर्यंत अपसाईडचा विचार करू नका. 49,800 ब्रेक झाल्याच्या नंतर ऑब्वियसली आपण पुन्हा 51,800च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकतो. लगेच त्याच्यासाठी विचार करायची गरज नाही आहे. 300, 300, 400 पॉईंटचा प्लॅन ॲट अ टाईम बँक निफ्टीमध्ये तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे, मी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की अपडेट करून देईन. इन्व्हेस्टमेंट करायची आहे ना त्यांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅपचा एकदा चार्ट नजरेखालून घाला आणि मग वन टाईम इन्व्हेस्टमेंट नाही आहे, पण काही प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करण्याची योग्य वेळ थोड्या काही दिवसामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळू शकतं. या 2 सेक्टरमध्ये हे लक्षात ठेवा. तरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करा. बाकी डेली अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.